कसबे डिग्रज येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेनजीक असलेल्या एका दुकानातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या माव्याच्या 20 ग्रॅम वजनाच्या 16 पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत। ही कारवाई अन्न औषध आणि प्रशासनाच्या पथकाने केली। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल अरुण पवार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी जयवर्धन बेकर्स अँड मिल्क या दुकानाचा मालक इंद्रजित भोपाळा गळतगे वय 40 राहणार कसबे डिग्रज याच्यासह अज्ञात पुरवठादार, विक्रेतादार, वाहतूकदार आणि उत्पादकावर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची विक्री सदर दुकानातून होत असल्याची माहिती अन्न सुरक्षा प्रशासन विभागाला मिळाली होती। त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता त्यांना तेथे विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या माव्याच्या पुड्या आढळून आल्या। सदर पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांग